लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द. खासदार पार्थ पवारही उपस्थित. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत. सूत्रांची माहिती. भुजबळांच्या विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता. कोकणाच्या राजकारणामध्ये आणखीन एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता. ठाकरेंच्या सेनेचे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेच्या संपर्कात. कणकवली पॅटर्नच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकरांची निवड झाली होती. सर्वच राजकीय पक्षांनी संदेश पारकरांना दिला होता पाठिंबा. विधान परिषदेवरील निवडीनंतर अंबादास दानवे यांचा बॅनरद्वारे शिंदे सेना आणि भाजपाला खोचक टोला. तुमको क्या लगता था नहीं लौटेंगे, लो फिर आ गए, बॅनरवर उल्लेख. सत्तेच्या मासामध्ये सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. संघर्षाची ठिणगी टाकायच्या भानगडीमध्ये सरकारने पडू नये. रिंग रोडच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून अंबादास दानवेंकडून ट्विट करत सरकारवर निशाणा. मुंबई पुण्यानंतर नाशिककडे जास्त ओढा. पुण्यापेक्षा जास्त पसंती नाशिकला. गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर कुंभमेळ्यामध्ये 10 ते 12 कोटी भाविक येतील असा अंदाज. महाजन यांची माहिती. जळगावच्या भडगावमधील अत्याचार प्रकरणामधील पीडितेच्या कुटुंबाची आमदार रोहित पवारांकडून भेट. राजकारणामध्ये असूनही लहान मुलींना महिलांना न्याय देता येत नाही याचं वाईट वाटतं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचं राज्यपालांना पत्र. शक्ती कायदा लागू करा. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या. वर्षा गायकवाड यांची मागणी. कायदा सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालण्याची विनंती. देवेंद्र फडणवीस राजकीय नाही तर पक्षीय कामामध्ये गुंतलेले आहेत. कायद्याचा धाकच उरलेला नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. अंबादास दानवेंची टीका. नसरापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. राज ठाकरे किंवा कोणताही सामान्य व्यक्ती कायदा हातामध्ये घेऊ शकत नाही. असीम सरोदे यांचं वक्तव्य. दरम्यान नसरापूरच्या नराधमाला हालहाल करून संपवण्याचं राज ठाकरेंचं विधान. राज्यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. पुण्यातील अभिनव चौकामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून सरकार विरोधात निषेध आंदोलन. जालन्यातील धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 4 आरोपींचे मोबाईल, पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉपचा तपास सुरू. प्रकरणामध्ये अजूनही आरोपी आहेत का? पोलिसांकडून शोध सुरू. शिर्डी पोलिसांकडून जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोंदूकराची चौकशी. तर मला अडचणीत आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली. शिर्डीमधील जमीन व्यवहार पूर्णपणे कायदेशीर. भोंदूकराची चौकशी दरम्यान पोलिसांना माहिती. बीडमध्ये 29 वर्षीय भाच्यानं 10 वर्षीय मामाच्या मुलीवर अत्याचार केला. इटकुरूमध्ये आरोपीला अटक. युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीमधील गेल्या 3 दिवसांमधील 3री अत्याचाराची घटना. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वजाची उभारणी. मुख्यमंत्री फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित. काळाराम मंदिरामध्ये 64 वर्षानंतर नवा धर्मध्वज फडकला. नाशिकचं औद्योगिक उत्पन्न 10 वर्षांमध्ये दुपटीनं वाढलं. नाशिकमध्ये 41,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर जमिनीची व्यवस्था करा. गुंतवणुकीची कमतरता नाही. फडणवीसांचे निर्देश. नाशिकमध्ये आणखी 4 ते 5 ठिकाणी एमआयडीसी स्थापन करणार. एमआयडीसीसाठी 1300 एकर जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू. मंत्री उदय सामंत यांची माहिती. तर महिंद्रा प्रकल्पही नाशिकमध्येच होणार. सामंत. सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येमागे टीएमसीचाच हात. टीएमसी स्वतःचा पराभव स्वीकारू शकली नाही. भाजपचा आरोप. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये 2 दिवसांमध्ये झालेली ही 5वी हत्या. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका. उद्या ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार. भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा 8 आणि 9 तारखेला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेस निरीक्षकांची घोषणा. अजय माकन, मुकुल वासनिक यांची आज आमदारांसोबत बैठक. आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर विधिमंडळ पक्षनेता निवडला जाणार. दरम्यान विधिमंडळ पक्षाचा नेता हाच केरळचा मुख्यमंत्री असणार. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा आयपॅक कंपनीसोबत राजकीय प्लॅन रद्द. पश्चिम बंगाल तामिळनाडूच्या निकालानंतर समाजवादी पक्षाची सावध भूमिका. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये सल्लागार कंपन्यांवर अवलंबून न राहता संघटनेवर भर दिला जाणार असल्याची माहिती.
राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेवरून मनसे आक्रमक. वादानंतर हिंदीची होणारी परीक्षा स्थगित. मंत्री उदय सामंत यांचा निर्णय. भविष्यामध्ये हिंदी भाषेची परीक्षा आवश्यक आहे का, पडताळून पाहणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. हिंदीला विरोध नाही, मराठी पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. संजय राऊत यांची भूमिका. तर पडद्याआडून हिंदी भाषा सक्तीचा राज्य सरकारचा प्रयत्न. मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. कोणत्याही भाषेसंदर्भात द्वेष नसावा, अशी भूमिका. राज्यातील जिमखान्यांबाबत लवकरच नवीन धोरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसार बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली बैठक. जिमखान्यांच्या संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणाबाबत धोरण ठरवणार. जय पवार आज बारामतीमध्ये जनता दरबार घेणार. सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत सहयोग निवासस्थानी जनता दरबार भरणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना पत्र. इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहता आलं नसल्यामुळे राज ठाकरे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. तर नवदाम्पत्याला राज ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा. राहुरी विधानसभेचे आमदार अक्षय कर्डिले यांनी विजयानंतर घेतली भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट. रुपाली पाटील यांचा मिसिंग लिंकवरचा व्हिडिओ व्हायरल. प्रवास करताना रुपाली पाटील यांनी सीट बेल्ट लावला नसल्याचं व्हिडिओतून समोर. अंबादास दानवेंचा मुंबई ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेनं प्रवास. विमानापेक्षा रेल्वेनं रस्त्यानं आलेलं कधी चांगलं. अंबादास दानवेंची मिश्किल टिप्पणी. मिसिंग लिंकवरील 180 फूट उंचीच्या पुलाचं किरकोळ काम सुरू. दरम्यान पुलाच्या वरच्या टोकावर क्रेनमध्ये बसून एका कामगाराचं रील. मिसिंग लिंकवरून वाहनं धावत असताना क्रेनच्या ट्रॉलीमधून काम सुरूच. MSRDC प्रवाशांच्या जीवाशी खेळतीये का, सवाल उपस्थित. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम जाहीर. विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो भेटीची सुवर्ण संधी. पंकज भोयर यांच्या पाठपुराव्यानंतर शासन निर्णय जारी. माजी सैनिकांच्या कुटुंबियांना शिक्षण, नोकरी आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचे शंभूराज देसाई यांचे निर्देश. माजी सैनिक, शहीद कुटुंबीय तसंच अपघातग्रस्त सैनिकांच्या विविध मागण्यांबाबत प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा. किशोरी पेडणेकरांची मीनाताई ठाकरे रुग्णालयाला भेट. रुग्णालयाचं खासगीकरण करण्याचा डाव. रुग्णालयाची इमारती कोणाच्या तरी घशामध्ये घालायचा डाव असू शकतो, किशोरी पेडणेकर यांचा आरोप. उद्या भाजपचा मुंबईमध्ये नालेसफाईचा पाहणी दौरा. सकाळी 7 वाजल्यापासून नालेसफाई आणि मिठी नदीची पाहणी केली जाणार. मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार, खासदार दौऱ्यामध्ये सहभागी होणार. मालेगाव महापालिकेच्या महासभेतील गोंधळ रोखण्यासाठी मोठा निर्णय. आता गटनेत्यांमार्फत विषयानुसार प्रश्न विचारण्यासाठी आधीच यादी निश्चित करण्यात येणार. यादीमध्ये नाव असलेल्या नगरसेवकांनाच बोलण्याची संधी मिळणार. बीएमसीमध्ये एका कर्मचाऱ्यानं बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल 29 वर्ष नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. विनय जाधव या कर्मचाऱ्याकडून 1997 मध्ये बोगस कागदपत्रांच्याद्वारे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यात आली. गुन्हा दाखल. पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरेवारी समुद्र किनाऱ्याजवळ पर्यटकांमध्ये हाणामारी झाली होती. संशयित आरोपींना पनवेलमधून अटक. मुंबईमध्ये जोगेश्वरी इथल्या हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण. हॉटेलमध्ये चिकनऐवजी बीफ दिल्याचा आरोप. हॉटेलमधून वाढदिवसाच्या निमित्तानं चिकन मागवलं होतं. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास. अमरावतीच्या परतवाड्यामध्ये 2 मुली झाल्या म्हणून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून अचलपूर पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल. सासरा आणि पतीला. धुळ्यामध्ये आदिवासी भागामध्ये असलेल्या अनधिकृत जागांवर प्रशासनाकडून कारवाई. शेरपूरच्या वकवाड इथल्या शासकीय जागेवरील अनधिकृत इमारती जमीन. पुण्यामधील चंदननगरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला. उपचारादरम्यान 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू. 29 एप्रिल रोजी तरुणीवर चाकून हल्ला करण्यात आला होता. आरोपी दिलीप राठोडला अटक. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.